Hello students, I am Shaji Tumbre sir from Solapur presenting English grammar tense. Students, to the previous period, I talked about simple present tense, then simple past tense, and today I am going to discuss or talk about simple future tense. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास गेल्या 2 व्हिडिओमध्ये टेन्स मधील सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट या 2 टेन्स बद्दल मी आपणास गायडन्स केलेलं आहे. आता मी तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स या टेन्स बद्दल बोलणार आहे. हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी यू शुड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. यू शुड गिव्ह more and more likes to my channel videos and you should share videos to maximum students. आपण विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच करावा. सो सिंपल फ्युचर टेन्स. When we use simple future tense, when we use simple future tense, आपण सिंपल फ्युचरचा वापर आपण कधी करतो? ज्या ऍक्शन्स भविष्यामध्ये घडणार आहेत, ऍक्शन्स विच विल हॅपन इन फ्युचर टाइम, हे आपण असतो. फ्युचर टाइप्स आहेत, पण या व्हिडिओमध्ये आपण फक्त फ्युचर टेन्स बद्दल बोलणार आहोत. सिंपल फ्युचरला आपण मराठीमध्ये म्हणतो साधा भविष्यकाळ. साधा भविष्यकाळ. The main thing to identify the simple future tense is, simple future tense मध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून shall or will वापरतात. shall or will, these are the helping verbs used in simple future tense. Then main verb, जे मुख्य क्रियापद आहे, it should be in present form. मुख्य क्रियापद हे वर्तमान काळामध्ये असावं. त्याला आपण V1 म्हणायचं. आता दिलेल्या माहितीच्या आधारे विथ द हेल्प ऑफ अबव इन्फॉर्मेशन आपण सिंपल फ्युचरचं कन्स्ट्रक्शन तयार करू शकतो. द कन्स्ट्रक्शन विल बी लाईक धिस: सब्जेक्ट shall or will plus V1 plus ऑब्जेक्ट. ही रचना सिंपल फ्युचर टेन्स आहे. व्हेरी इंपॉर्टंट थिंग: सब्जेक्ट प्लस shall will प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ज्या ऍक्शन आपण भविष्यामध्ये करणार आहात, ऑल दोज ऍक्शन्स विल बी इन सिंपल फ्युचर टेन्स. नाउ वी सी द एक्झाम्पल्स ऑफ सिंपल फ्युचर टेन्स. याचे आपण एक्झाम्पल्स पाहूया. थ्रू एक्झाम्पल्स यू विल अंडरस्टँड व्हाय दिस सेंटेन्स इज इन सिंपल फ्युचर टेन्स. दिलेलं वाक्य सिंपल फ्युचर टेन्स मध्ये का आहे हे एक्झाम्पल म्हणून आपल्या लक्षात येईल. स्टुडंट्स, just see the example. If I say the officer
will address the meeting. Address the meeting. Example number 2. The teacher will teach a poem, or I shall meet my friend. I shall meet my friend. Now students, dear friends, ही एक्झाम्पल सिंपल फ्युचर टेन्स मध्ये काय आहेत हे आपण लक्षात घेऊया. We know the construction or the helping verbs which comes in simple future tense. Shall or will. Shall or will plus V1 will address, will teach, shall meet. साधं सोपं सिंपल आहे. एखादा सेंटेन्स सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये शाल किंवा विल यापैकी एक हेल्पिंग वर्ब असतं आणि मेन वर्ब इज इन प्रेझेंट फॉर्म. These sentences are in simple future tense. Students, when we should use shall or will हे पण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कोणत्या सब्जेक्टला कोणत्या प्रोनाउनला आपण शाल वापरायचं आणि कोणत्याला विल वापरायचं हे पण आपण लक्षात घेऊया. ऑल ऑफ यू नो द प्रोनाउन्स इन इंग्लिश. सगळ्यांना प्रोनाउन्स माहित आहे. पर्सनल प्रोनाउन्स, पुरुषवाचक सर्वनामे. फर्स्ट पर्सन सिंग्युलर आय, प्लुरल वी. सेकंड पर्सन सिंग्युलर यू, प्लुरल यू. थर्ड पर्सन सिंग्युलर ही, शी, इट अँड प्लुरल दे. आता कोणत्या आपण प्रोनाउनला शाल वापरायचं आणि कोणत्याला विल वापरायचं हे लक्षात घेऊया. फर्स्ट पर्सन सिंग्युलर आय, प्लुरल वी असेल तर आपण त्या ठिकाणी शाल हे हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे. सेकंड पर्सन सिंग्युलर यू, प्लुरल यू इथं विल हे हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर ही, शी, इट. He will, she will, it will and plural they will also. ही आपल्याला प्रोनाउन्स आणि त्याच्या पुढे येणारे सिंपल फ्युचर टेन्स मधील हेल्पिंग वर्ब्स शाल किंवा विल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वापरायचे आहेत. स्टुडंट्स, वी कॅन सी फ्यू एक्झाम्पल्स ऑफ सिंपल फ्युचर टेन्स ऑल्सो. आपण सिंपल फ्युचरचे अजून काही एक्झाम्पल्स पाहूया म्हणजे हा तुम्हाला लक्षात टेन्स लक्षात येईल. एखादा सेंटेन्स सिंपल फ्युचर मध्ये कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामध्ये शाल किंवा विल हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब शुड बी इन प्रेझेंट फॉर्म असायला पाहिजे. समजा तुम्हाला असं म्हणलं ही विल learn, he will learn driving, he will learn driving. Now why this sentence is in simple future tense? हे वाक्य सिंपल फ्युचर टेन्स मध्ये काय आहे? सगळ्यात महत्वाचं आहे याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब विल आहे आणि शॅल विलच्या पुढे V1 असतं म्हणजे तो विलच्या पुढे तर V1 आहे म्हणजे सेंटेन्स हे सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आहे. वी कॅन ऑल्सो सी फ्यू एक्झाम्पल्स. आपण अजून काही एक्झाम्पल पाहूया. आय शाल
meet my friend. I shall meet my friend. हे सेंटेन्स सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आहे. शाल मीट म्हणजे या ठिकाणी हेल्पिंग वर्ब शाल आहे आणि मेन वर्ब मीट आहे. शाल विल V1 असं असेल तर ज्या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट नंतर शाल किंवा विल यापैकी एक हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब इन प्रेझेंट फॉर्म साध्या वर्तमान काळामध्ये वर्तमान काळी मेन फॉर्म असेल, क्रियापदाचं मूळ रूप असेल, वर्तमान काळी असेल तर आपण तो टेन्स म्हणतो सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स. So students, today I completed simple future tense. So in short, all simple tenses, simple present, simple past and simple future, three simple tenses. त्याच्यामध्ये आपण कसं ओळखायचं सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. थोडक्यात इन शॉर्ट आपल्याला सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर लक्षात ठेवायचं आहे. खूप सोपं आहे. हे बघा, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट सिंपल प्रेझेंट, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट सिंपल पास्ट अँड सब्जेक्ट प्लस शाल और विल यापैकी एक हेल्पिंग वर्ब असेल आणि V1 प्लस ऑब्जेक्ट असेल तर हा टेन्स असतो सिंपल फ्युचर टेन्स. सो टू डिफरन्स बिटवीन सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर इज व्हेरी इझी. तिन्ही मध्ये फरक करणं सोपं आहे. लक्षात राहू म्हणून आपण फक्त सिंपल टेन्सेस अगोदर घेतले आहेत. V1, V2 आणि शाल विल प्लस V1 एवढंच आपण लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम मध्ये आपणास कन्वर्ट वन टाइप इनटू अनादर एका टेन्सचं रूपांतर दुसऱ्या टेन्स मध्ये करताना आपल्या सगळ्यात महत्वाचं आहे कोणते हेल्पिंग वर्ब त्या ठिकाणी पाहिजे आणि V1 पाहिजे का V2 का V3, क्रियापदाचं प्रेझेंट फॉर्म पाहिजे का पास्ट फॉर्म पाहिजे का फ्युचर फॉर्म पाहिजे एवढंच आपण लक्षात ठेवायचं आहे. या तिन्ही मध्ये डिफरन्स V1, V2, शाल विल सिमिलर सब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आहे, सब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आहे, सब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आहे. फक्त आपण लक्षात घ्यायचं आहे त्यामध्ये डिफरन्स काय आहे. सिंपल प्रेझेंट मध्ये आहे V1, सिंपल प्रेझेंट मध्ये आहे V1, सिंपल पास्ट मध्ये आहे V2, सिंपल पास्ट मध्ये आहे V2 आणि जर शाल किंवा विल सेंटेन्स मध्ये असेल तर तो टेन्स असतो सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स. So students, it is very easy to learn tenses when we compare them, when we make difference between them. आपण टेन्सेस मधला फक्त सिंपल हा पार्ट घेतलेला आहे. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. I hope that you should feel this method very easy. मला खात्री आहे की तुम्हाला हे माझे तीनही व्हिडिओ सिंपल प्रेझेंटचा, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचरचा लक्षात राहील. सो स्टुडंट्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग my videos. Thank you so much.